शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, कालचा म्हणजे परवाचा जो व्लॉग तुम्हाला आलेला होता तो मंडप पूजेचा होता आणि आजचा जो व्लॉग आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीचा आहे. तर आज अगदी निवांत होतं सगळं, म्हणजे कुठलेच कार्यक्रम वगैरे नाही आहे आज. एक दिवस सगळ्या कार्यक्रमांना गॅप दिलेली होती, त्याच्यामुळे निवांत असा वेळ होता. त्यामुळे सगळे मस्त आरामात बसलेले आहे. भरपूर गप्पा गोष्टी सगळ्यांच्या सुरू होत्या, कारण मंडप पूजनाच्या दिवशी भरपूर कार्यक्रम झाले, त्यामुळे सगळ्यांचीच भरपूर धावपळ झाली होती. तर आज अगदी निवांत आहे, सगळे रिलॅक्स मस्त बसलेले आहे. ज्यांनी मेहंदी वगैरे लावलेली नाही आहे तर आज वेळ आहे तर सगळे मस्त मेहंदी लावायला बसलेले आहे. तर मी देखील एका हातावर लावलेली होती, एका हातावर अजून बाकी होती, तर ती लावून घेतली. आणि इकडे मामी सगळ्या बच्चा पार्टीला घेऊन ना अक्षित भरून राहिलेली आहे. ये हमारी टीम है पूरी, हमारे सर भी सोए हैं। कुछ बोलना है? नहीं। तर अशी सगळी मजा मस्ती सगळ्यांची मस्त सुरू होती आज. आणि जसं की सांगितलं मी, आज छान निवांत असा वेळ होता, त्यामुळे जे कोणी घरी आता पहिल्यांदाच म्हणजे आलेले होते हिंगणघाटला, तर ते सगळे मार्केट वगैरे फिरून आलेले होते, कारण ते पहिल्यांदाच आलेले होते. आणि आज बराच वेळ होता, दिवसभर सगळे काही कार्यक्रम वगैरे नव्हते त्यामुळे. आणि मग सायंकाळी अहिराचा वगैरे जो काही कार्यक्रम असतो तर त्याला सुरुवात झालेली होती. तर आधी माहेरचा आहेर असतो म्हणून मामीकडला आहेर आधी मम्मीला देण्यात आलेला होता. त्यानंतर मग मी केला, मग मुनानी, मावशी, माझे मावस भाऊ वगैरे सगळे, म्हणजे जे सगळे नातेवाईक आले होते सगळ्यांनी आहेर वगैरे करून घेतला. तर चला, आज तो दिवस आलेला होता ज्याची आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होतो, तो म्हणजे लग्नाचा दिवस. तर अगदी सकाळी 4 वाजताच आम्ही सगळे उठलेलो होतो. म्हटलं तर रात्रभर झोपलो नाही म्हटलं तरी चालेल, की सकाळी लवकर उठायचं आहे, कारण लवकर आम्हाला 6:30-7ला निघायचं होतं घरून जाण्याकरिता. कारण आम्ही जिथे जाणार होतो म्हणजे वणीला, तर घरापासून म्हणजे इथनं हिंगणघाटवरून 2 तासाचा रन आहे तो. तर आम्हाला तिथे साधारण 8:30-9पर्यंत पोहोचायचं होतं, त्याच्यामुळे लवकर निघायचं होतं. म्हणून सकाळी लवकर उठून अगदी सगळे वेळेत रेडी झालेले होते. मस्त सगळे तुम्हाला हाय बोलत आहे, मस्त रेडी झालेले आहेत सगळे. तर मम्मी पप्पा वगैरे बाकी सगळ्या पाहुण्यांना घेऊन ना बसने मागून येत होते आणि आम्ही कुणाला घेऊन पुढे निघालेलो होतो. सगळे एक एक म्हणजे गाड्या निघत होत्या समोर समोर. आधी नवरदेव ला घेऊन आम्ही निघालेलो होतो पुढे. तर हॉलमध्ये आल्यानंतर सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतर मग जे साखरपुड्याची विधी वगैरे होती त्याला सुरुवात झालेली होती. तर आधी कुणालचा साखरपुडा वगैरे झाला. त्यानंतर मग दिशा आलेली होती, म्हणजे माझी वहिनी, तर तिचाही साखरपुडा वगैरे जे काही होता ते सगळा विधी झाला.
आणि त्यानंतर मग एंगेजमेंट सेरेमनी वगैरे पण झालेली होती, कारण आधी एंगेजमेंट वगैरे झालेली नव्हती. फक्त आम्ही जसं मुलगी बघायला गेलो होतो, त्यानंतर मग एकदा जसं जाऊन नारळ पान कपडे वगैरे देऊन ना पक्का वगैरे केलं होतं लग्न. एंगेजमेंट वगैरे नव्हती झालेली, म्हणून आज एंगेजमेंट वगैरेचाही कार्यक्रम झालेला होता. आणि त्यानंतर मग आम्ही रेडी झालेलो होतो आणि लग्नाकरिता सगळे. आणि मग वरात वगैरे घेऊन बाहेरून वगैरे मंदिरात वगैरे हनुमानजीच्या जाऊन सगळे आलेलो होतो. भरपूर ऊन होती बाहेर, त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही जरा लवकरच केलेल्या होत्या त्या. आणि त्यानंतर आता नवरीची वगैरे एंट्री झालेली होती आणि अगदी मस्त अशी एंट्री झालेली होती सगळी. मात्र इथे जे म्युझिक वगैरे सुरू आहेत ते काही टाकू शकत नाही, कारण कॉपीराईटचे वगैरे चान्सेस असतात, म्हणून ते स्किप करते. तर मंगलाष्टकांनी सगळा लग्न सोहळा वगैरे छान संपन्न झालेला होता. आणि त्यानंतर आता सप्तपदीचा सगळा विधी सुरू होता इथे. तर आता लग्नाचे सगळेच विधी खूप छान संपन्न झालेले होते. अगदी मस्त झालेलं होतं सगळं लग्न आणि लग्नाचे विधी वगैरे. आणि आता विदाई वगैरे सुरू होती आणि थोड्याच वेळात आम्ही निघालो होतो. मग मात्र आधीच ना मुना मावशीचा मुलगा वगैरे सगळे आधीच घरी आलेले होते, कारण घर वगैरे थोडं फुलांनी सजवायचं होतं. कारण कुणाल आणि दिशाचं आता छान असं वेलकम वगैरे करायचं होतं घरी आल्यानंतर, म्हणून काही जण समोर आलेले होते. तर असं छान कुणाल आणि दिशाचं मस्त असं वेलकम झालेलं होतं. त्यानंतर त्यांनी उखाणे वगैरेही घेतलेले होते, मात्र ते व्हिडिओ काही मुलांनी घेतलेले नाही, कारण तेही ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करून राहिलेले होते. तर असो, त्यानंतर छान असा गृहप्रवेश वगैरे पण झाला. आणि त्यानंतर मग घरात येऊन त्यांनी देवाला नमस्कार वगैरे करून आशीर्वाद वगैरे घेऊन घेतला. तर असा होता आजचा सगळा लग्नाचा ब्लॉग, जो की मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केला. तर आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पुढे येणारा व्लॉग हा रिसेप्शनचा असणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.